वेळ लागलेले आता त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता मला असं वाटत नाही. ते एकाला दोघेही ओळखून आहेत आणि शेवटी एखाद्या कार्यकर्त्याला एवढी मोठं पद दिल्याच्या नंतर तो कार्यकर्ता सोडून जातो, ते लोकांना दाखवावं लागते की माझे संबंध आहे, तेवढंच. त्यावेळेस लाईट गेली काय? नाही, मी त्यांना मुख्य अभियंत्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः पहिल्यांदा असं घडलं की मुख्य अभियंता पहिल्यांदा बैठकीला आले. एक तर DPCच्या बैठकीला येत नाहीत, दिशाच्या बैठकीला आलं नाही, पण आज मुख्य अभियंता आले. मी त्यांचं अभिनंदनही केलं की आपण आल्यावर तरी प्रश्न सुटतील, पण ते आल्यावरही लाईट गेली. तर त्याच्यामुळं त्यांनी स्वतः याच्यामध्ये तपासून घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं. मग आम्ही त्याचा उल्लेखही केलेला आहे. जी महावितरणमध्ये आज मोठ्या प्रमाणात महावितरणच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये तिथं जे CE होते आणि SC होते त्या दोघांनाही सूचना केल्या की बाबा बैठक चालू असताना 5-6 वेळेस जर लाईट जात असेल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर सामान्य लोकांचे काय हाल होत असेल तेही प्रश्न आम्ही सर्व दिशा कमिटीच्या सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित केल्या. आज आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महावितरण जर सुधारत नसेल तर मी स्वतः त्या ठिकाणी कार्यालयावर आंदोलन करेल. चव्हाण असं म्हणाले की अजूनही माझे राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. या त्यांच्या नेमक्या वक्तव्याचा सध्याचा राजकीय अर्थ काय? नाही, आता अशोकरावजी चव्हाण यांनी कालच मी स्टेटमेंट बघितलं की राहुल गांधी यांचेही माझे चांगले संबंध आहेत. मला असं वाटते की भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी अनुभूती लवकरच झाली असेल, त्यांना भाजपचा काही अनुभव लवकरच आला असेल, त्यामुळं ते आज वक्तव्य असं करतायत की राहुल गांधी यांचे माझे संबंध आहेत. त्यामुळं याच्यावरून स्पष्ट होते की भाजपनी त्यांना पक्षामध्ये घेतलं पण ते त्यांना ज्या स्तरापर्यंत न्यायला पाहिजे होतं ते भाजपमध्ये ते जाऊ शकले नाहीत. याचा अर्थ असं होतो की राहुल गांधींनी त्यांना त्या पक्षामध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं होतं, जे स्वातंत्र्य त्यांना दिलं होतं, त्या भाजपमध्ये काम करताना त्यांना ह्या अडचणी येत आहेत. पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांचा या वक्तव्यातून आहे असं वाटतं? निश्चितच असू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.